नमस्कार भाऊ. तर आपण आलो आहे आज मित्रांनो संगमनेरमध्ये डी मार्टच्या समोर सायकंडी फाट्यावरती हा मोठा उद्योग चालू आहे भाऊंचा. नवीन भाऊंनी चालू केलेला गोट फार्म आहे. दादा आपल्या गोट फार्मचं नाव काय? तुमचं मी जयवंत गोट फार्म स्वागत. तर मित्रांनो यांनी गोट फार्म चालू केलेला आहे. त्याचबरोबर एक साधारणतः 2.5 ते 3 महिन्यापूर्वी आपला कॉन्टॅक्ट झालं होतं. आपलं तुम्हाला आमच्याशी कसं कॉन्टॅक्ट झालं? आपले यूट्यूबचे व्हिडिओ सर्च करत होतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा ब्लॉग दिसला. अतिशय सुंदर माहिती तुम्ही पुरवता आणि मग त्या निमित्ताने आपण ओळख झाली आणि केलं. धन्यवाद मित्रांनो. जशी तुम्हाला अनेक वेळा आपण माहिती देतो त्याचपैकी दादा एक आहेत आणि एवढा मोठा उद्योग चालू आहे भाऊंचा. त्यांनी भरपूर वेळा आपल्याला सांगितलं की तुम्ही येऊन जा, गोट्यावरती व्हिजिट करा, आमच्याकडून काय कमी होतंय, काय होतंय या व्यवसायामध्ये. तुमच्याकडे भांडवल असू शकतं, परंतु तुमच्याकडे या व्यवसायामधली माहिती असणं फार गरजेचं आहे. आपल्याला पुरेपूर माहिती असंही काही नाही, परंतु आपण जे अनुभवी लोक आहेत त्यांना सोबत घेऊन येत असतो. त्याचबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक लोकांना आपण व्यवसायामध्ये वाढ होईल, शेतकरी लोकांना, आपल्या जवळच्या लोकांना फायदा होईल अशी माहिती त्यांना देत असतो. तर दादा आपल्याकडं स्टॉक किती आहे कोकरांचा? आता सध्या 50 मित्रांनो 50 कोकरं आहेत. आता 30 नर आहेत आणि 20 मादे आहेत. जसं तुम्हाला आता मी दाखवणार आहे वरती सगळे कोकरं कसे आहेत, काय टॉपचे कोकरं बनवलेले आहेत सगळे. दादा तुम्ही हे खरेदी कुठून केले होते? पण नातेपुतीवरून मित्रांनो व्यापाऱ्याकडून खरेदी केलं होतं. काय होतंय, नवीन शेतकरी लोकांना माहीत नसते. जास्त टपची जर खरेदी केली तर त्याच्यामध्ये थोडासा नफा कमी होऊन जातो. तर आता याच्यानंतर आपण सगळी माहिती सुद्धा देणार आहे. आणि कोकरं कातरले पाहिजे तर कोकरं कातरल्याच्या नंतर सुद्धा कोकरं अजून ग्रोथ घेणार आहे, ही सगळी आपण माहिती देणार आहे. दादा हे काम कधी झालेलं आहे आपलं? हे साधारणतः 25 मार्चला हे काम पूर्ण झालं. 16 फेब्रुवारीला हां आणि 25 मार्चला आपण हा स्पॉट ओके झालं. आणि आता आपण चारा किती टाकलाय? सुका चाऱ्यामध्ये काय काय वापरता आपण? तूर भुसा आहे आणि हरभऱ्याचा भुसा एक सुद्धा चारा आहे. मुरघास आपण जनावरांसाठी देतो. खुराक आपण जनावरांसाठी वापरतो आपण सकाळी. दिवसात 3 ते 4 वेळेला आपण त्यांना खाद्य करू. मित्रांनो स्वच्छ पाणी आणि चारा, त्याचबरोबर तुम्ही जर वर्षभर जरी सुका चारा वापरला तरी सुद्धा अतिउत्तम राहील आणि मुरघास त्याच्याबरोबर दिला तर 100% तुमच्या कोकरांमध्ये वाढ दिसेल. आता दादांनी तोच फॉर्म्युला वापरून वरती तुम्ही बघू शकता. आता कोकर कसे झाले तुम्हाला ते सुद्धा मी दाखवणार आहे. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आकाश वरपे व्लॉगमध्ये. तर मित्रांनो आत्ता आलेलो आहे आपण संगमनेरमध्ये डी मार्टच्या समोर सायकिंडी फाट्यावरती हा गोट फार्म आहे. मित्रांनो यशस्वी असं चालू असलेला गोट फार्म आहे. आपल्या पाठीमागं तुम्ही बघू शकता जयवंत गोट फार्म म्हणून गोट फार्म आहे. मित्रांनो 50 क्वांटिटी, त्याच्यामध्ये 30 नर आहेत आणि 20 मादा आहे. माझ्या पाठीमागं बघू शकता टॉप क्वालिटीचे असे कोकर त्यांनी बनवलेले विक्री चालू आहे. जर कुणाला पाहिजे असेल ब्रीडिंगसाठी, जर चांगले कोकरं पाहिजे असतील, इजापुरी आणि मडगाळ ही बेरड असे कोकरे आहेत आपल्याकडं. चांगल्या उत्तम क्वालिटीचे कोकरे आहेत, चांगले बनलेले कोकरे आहेत. जर कोणी व्यापारी सुद्धा आपला ब्लॉग बघत असेल तर नक्की तुम्ही व्हिजिट करून, तुम्हाला मी खाली ॲड्रेस देतो, या ठिकाणी येऊन तुम्ही माल खरेदी करू शकता. आता मी माल दाखवणार आहे, माल कसा बनवला ते दाखवणार आहे. आपण भाऊंकडून जाणून सुद्धा घेणार आहे किती दिवसापूर्वी आपण लॉट खरेदी केला होता, काय सगळी आज डिटेल भेटणार आहे. मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. हे 20 फुटाची रुंदी आहे आणि त्याचबरोबर 70 फुटाची लांबी आहे. त्याच्यामध्ये 40 फुटाचं शेड त्यांनी कोकरांसाठी बनवलेलं आहे. उत्तम असं शेड आहे, वरती बनवलेलं आहे. फिडर वापरलेलं आहे त्यांनी. सुक्या चाऱ्यामध्ये तुरीचं भूस आणि हरभरा भूस हे दोन्ही भुसांचा वापर केलेला आहे. या बाजूला तुम्ही बघू शकता हे सगळे नर आहे. नर बघा किती उत्तम झालेले. आता आराम चालू आहे सगळ्या कोकरांचा. कोकरं तुम्ही बघू शकता, कोकरं आता सेलसाठी तयार झालेले आहेत. मित्रांनो या बाजूला दिसतात तुम्हाला या सगळीकडे मादे आहेत. घरी प्रोडक्शनसाठी जर मादी पाहिजे असेल तर मादी सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहे. बरोबर हे असे साधारणतः सरासरी यांचं वजन आहे आता 35 ते 40 किलोमध्ये वजनामध्ये तुम्हाला हे नर भेटणार आहे. मित्रांनो हे शेडची आपण माहिती घेणार आहे. एकदम स्वच्छ, पाण्याची वगैरे सगळी व्यवस्थित अशी काळजी घेतलेली आहे. मित्रांनो गोट फार्म करताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थापन व्यवस्थित करायचं आहे, कारण व्यवस्थापन व्यवस्थित केल्यानंतरच तुम्हाला त्याच्यामध्ये मोल भेटणार आहे. मित्रांनो या बाजूला सगळ्या माद्या आहेत आणि या बाजूला सगळे नर आहेत. सोमतात आहेत माझ्यासोबत. हा व्यवसाय कसा चालू आहे, काय याच्यामध्ये काय तडजोड केली पाहिजे, बरोबर काय माहिती अजून नवीन याच्यामध्ये घेतली पाहिजे, तर याच्यासाठी आपण आलेलो आहे. आज सोमतात आहेत आपल्यासोबत. आपला जो व्यवसाय चालू आहे सगळा हा व्यवसाय फक्त सोमतात्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. थोडंसं डोकेलिटीने काम केलेलं आहे. मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्ही 20 फुटाची रुंदी शेडला आणि मध्यभागी बघा तुम्हाला फक्त चारा पाणी करता येईल असा स्पेस त्यांनी सोडलेला आहे. ही पाठीमागची बाजू बघा, ही पूर्ण बाजू त्यांनी आता ही मोकळी ठेवलेली. पुढं कंपाऊंड दिसते, कंपाऊंडच्या पलीकडे त्यांची शेती आहे आणि ही पलीकडे 2-3 गाय आहे. इथं कोकरं मोकळ्या आरामात मस्त फिरत असतात. इथं काही मादे आहेत, तिथं काही मादे आहेत. असं व्यवस्थापन व्यवस्थित केलेलं आहे. मित्रांनो सोमतात्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण नवीन गोट फार्मला व्हिजिट करत असतो. बरोबर नवीन जे लोक या व्यवसायामध्ये उतरलेले आहेत त्यांना आपण मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो व्हिडिओ कसे वाटताय काय कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला मी खालून गोट फार्म दाखवतो कसा आहे काय. तर मित्रांनो कोकरांमध्ये साधारणतः एक 15-20 दिवसामध्ये काय ग्रोथ होती हे आपल्या कसं लक्षात येणार आहे.
तर नवीन जे लोक आहेत त्यांच्या खास माहितीसाठी आपण सांगणार आहे. तर नेहमी आपण वजन केलं पाहिजे. एक 15-20 दिवसामध्ये कोकरांचं वजन केलं पाहिजे. त्याच्यातून आपला अंदाज येणार आहे कोकरामध्ये आपल्या काय ग्रोथ झालेली आहे, कोणते कोकरा आजारी आहेत काय. तर त्याच्यासाठी आपण व्यवस्थित बाजूला एक कप्पा बनवला पाहिजे. म्हणजे आपल्या लक्षात येतं त्याला औषध उपचार करण्यासाठी आपल्याला व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे. तर मित्रांनो, हा पूर्ण लॉट आता साधारणतः 2.5 ते 3 महिन्याचा लॉट तयार झालेला आहे आणि हा विक्रीसाठी आता. तर चांगल्या क्वालिटीचे कोकरे विक्रीसाठी बघू शकता तुम्ही. नर आहेत सगळे, 30 नर आहेत आणि 20 माद्या आहे. तर माद्या आता भाऊंचा प्लॅन आहे की माद्या पूर्णपणे आपलं ब्रीडिंग करायच्या आणि घरी सांभाळायच्या आणि यांच्यापासून कोकरांची पैदास करून मग व्यवसाय करायचा. अतिउत्तम असं डोकेलिटी लावलेली भाऊंनी. भाऊंसोबत आता आपण बोलणार आहे. दादा, आपण शेडची संकल्पना कशी आली? आपण उंचावरती केलं पाहिजे या असं बाकीचे ॲक्च्युली असं आहे की हा स्लॅटेड किंवा एलिव्हेटेड फार्मिंगचा एक प्रकार आहे की त्याच्यामध्ये जनावरं जी आहेत ती सगळी उंचावरती राहतात. त्या उंचावरती असल्याचं कारण आणि त्याचा एक फायदा म्हणजे काय की जनावरांमध्ये रोगराई होत नाही. आजारी पडण्याचं प्रमाण जे ते फार कमी असतं. दुसरी गोष्ट अशी की ह्यांची जी विष्ट आहे किंवा जे सगळं वेस्ट आहे ते सगळं खाली एका जमा होत असल्यामुळे अमोनियाचा जो त्रास त्या जनावरांना होतो याच्यामध्ये बिलकुल होत नाही आणि किंवा आजारी पडण्याचं जे काही प्रमाण आहे खूप सारं इथे कमी होतं. असे बाकीचे जे आजार आहेत तर हे आजार सुद्धा होत नाही, असा एक त्याच्यामधून फायदा होतो. दादा, आपण सुका चारा त्याच्यामध्ये काय काय वापरतो? सुक्या चाऱ्यामध्ये आपल्याकडे तुरीचा भुसा आहे आणि सोयाबीन सुका चारा. मग आपण हे किती टाकला होता? सुरुवातीला घेताना आपण 8 टन मागवलेला होता. 8 टन भुसा मागवला. मित्रांनो, चाऱ्याचं व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जयवंत गोट फार्ममध्ये आल्यानंतर मला अतिशय आवडलेली गोष्ट म्हणजे याचं चाऱ्याचं व्यवस्थापन. तर सुक्या चाऱ्यामध्ये यांनी भरपूर असा वाळलेला भुसा स्टॉक केलेला आहे. तुम्ही 12 महिने जर वाळलेला चारा जर कोकरांना वापरला तर 100% तुमचा फायदा होतो. तुम्ही जर मुरघास नेहमी वापरला तरी तुमचा फायदा होतो. आणि उंचावरती गोट फार्म बनवल्यामुळे काय होतं मित्रांनो, खालचा भाग पूर्ण तुम्हाला दुसऱ्या कामासाठी उपयुक्त पडून जातोय. बेल्ट टाकून त्यांनी पूर्ण विष्ठा एका बाजूला पाडलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला लेंडी खत पाहिजे त्यावेळेस तुम्हाला प्युअर लेंडी खत तुम्हाला मिळणार आहे. मी स्वतः डॉक्टर आहे आणि मी टीचिंगचं पण जॉब करतो. आणि ॲक्च्युली आता 2021 सालचं आमच्या बंधूंचं आणि आमचं स्वप्न प्लॅनिंग होतं. येस, तर ते आज 2026 साली सत्यात उतरलेलं आहे आणि हळूहळू त्याच्याकडे पुढे यशस्वी खूप खूप अभिनंदन आहे तुमचं. अतिशय यशस्वीरित्या आम्ही भरपूर गोट फार्म बघितले, लोकांनी मोठमोठे शेड बांधले परंतु त्यांना त्याच्यावरती काम करता येत नाही. अगदी छान वाटलं आम्हाला तुम्हाला भेटून. असेच आम्हाला सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलवरती आणि व्हिडिओ बघत राहा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला घेऊन येत राहणार आहे. घर बसल्या तुम्हाला सगळी माहिती मिळून जाणार आहे. 20/10चा हा पूर्ण गाळा त्यांनी आता स्टॉक मारलेला आहे. वाळलेला चारा याच्यामध्ये, सुका चारा आहे याच्यामध्ये. बघा तुम्ही, हा तुरीचा भुसा त्याचबरोबर सोयाबीनचा भुसा असा त्यांनी एकत्र करून ठेवलेला आहे. उत्तम असा चारा आहे हा कोकरांसाठी. मी कोकरांनी पूर्ण खाऊन काढा सुद्धा त्यांनी व्यवस्थित एका बाजूला ठेवलेला आहे. हा जर चारा तुम्ही स्टॉक मारला तरच तुम्ही व्यवसाय पुढे करू शकता, खरेदी विक्री करू शकता. मित्रांनो, तुम्हाला खालून मी शेड दाखवतो कसं शेड आहे काय. माझ्या पाठीमागं बघू शकता असं गोट फार्म आहे. जयवंत गोट फार्म म्हणून गोट फार्म आहे मित्रांनो. 40/70चा गोट फार्म आहे हा. छान आणि अगदी सुंदर असा व्यवस्थापन केलेला गोट फार्म आहे. 2-3 गाय आहे तिकडं आणि 50 कोकरांचा हा जंगी गोट फार्म आहे मित्रांनो. त्याचबरोबर तुम्हाला मी जे सांगितलं होतं आवर्जून सांगण्याचा प्रयत्न करतो नेहमी, ही जी कोकरांची घाण आहे, कोकरांची जी विष्ठ आहे तर ती पूर्ण विष्ठा एका बाजूला जाणार. त्या बाजूला सुद्धा तुम्हाला दाखवतो मी, जेणेकरून काय होणार आहे, ज्या वेळेस तुम्हाला लेंडी खत विक्री करायची त्यावेळेस उत्तम असं खत झालेलं आहे एका बाजूला. हे खत तुम्हाला लगेच भरता येणार आहे. हे पूर्ण आपण ज्यावेळेस ही बेरिंग फिरू अशी त्यावेळेस सगळी विष्ठा कोकरांची एका बाजूला पडणार आहे. त्याच वेळेस आपण इथून ट्रॅक्टर वगैरे लावून सगळं भरू शकतो. जर कोणाला कोकरांची खरेदी करायची असेल तर मित्रांनो तुम्ही खाली कॉन्टॅक्ट देतो मी, त्यांच्याशी संपर्क करू शकता. तर जर अजून गोट फार्मची माहिती घ्यायची असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा, तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. आणखी काय माहिती पाहिजे ते कमेंट करून नक्की सांगा, तुम्हाला बाकीची माहिती दिली जाईल. मित्रांनो, कोकरांचा व्यवसाय तुम्हाला जर करायचा आहे तर नक्की तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ बघितले पाहिजे, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जातीचा अभ्यास केला पाहिजे. हीच आपण दरवेळेस तुम्हाला नवीन अशी माहिती देत असतो, जेणेकरून तुम्हाला घर बसल्या तुम्हाला ही सगळी माहिती मिळून जाईल. कोणत्या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे. एक 8-9 महिन्यापूर्वी आपण व्यवसाय चालू केला होता. अनेक ठिकाणी आपण वेगवेगळ्या ठिकाणी लोकांचे बोकडांचा व्यवसाय दाखवला, कोकरांचा व्यवसाय दाखवला. शून्यातून अस्तित्व निर्माण करणारे भरपूर लोक आहेत. त्याचमध्ये हा जयवंत गोट फार्म म्हणून यशस्वी गोट फार्म चालू असलेला पहिला लॉट आहे, परंतु अगदी टॉपचे कोकरं बनवलेले आहेत मित्रांनो. जर तुम्हाला कोकरांची खरेदी करायची असेल तर नक्की तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. माल जेव्हा तुमचं उत्तम होणार आहे तेव्हा लोक तुमच्याकडे धाव घेणार आहे. आता बघू शकता आपण गोट फार्मवरती आलो होतो व्हिजिट करण्यासाठी,
तर अनेक लोक आपल्याकडे नेहमी येत असतात, दररोज दादांकडे कोकरं बघण्यासाठी लोक येत असतात. तर 1100 रुपये विलॉग बकरावाला आपला जर खुराकाचा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा असेल आणि तुमच्या कोकरामध्ये काय ग्रोथ होती तुम्हाला, तर हे सुद्धा तुम्ही बघू शकता. आता आपण दादांना सांगणार आहे. त्याचबरोबर याच्यानंतर आपण पुढच्या लॉटला सुद्धा येणार आहे गोट फार्मवरती आणि व्हिडिओ बनवणार आहे. आपण आल्यानंतर दादांच्या गोट फार्ममध्ये काय काय ग्रोथ झाली, त्याचबरोबर कोकरामध्ये काय काय ग्रोथ झाली आणि आपल्याकडून दादांना काय माहिती मिळाली याचा सुद्धा आपण आढावा घेणार आहे. वर सांगायचं म्हणजे आता दादांनी आपला व्हिडिओ बघितला, एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलंय. त्याचबरोबर हे आता भरपूर लोक आपण असे शेड बघितलेत की दादा नुसतं शेड बांधलंय परंतु त्यांना त्याच्यामधून उत्पन्न काढता येत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एवढं शेड बांधलंय, त्याच्यामध्ये टॉपची कोकरं बनवले, त्याच्याबद्दल खरं तर तुमचं अभिनंदन आहे. सगळ्यात महत्त्वाचं धन्यवाद. तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन जाणार आहेत. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, खालचं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. जर तुम्हाला टॉपची ब्रीडिंगसाठी जर खरेदी करायची असेल नरांची, तुम्ही कधी संपर्क करू शकता, तुम्हाला व्यवस्थित रेटमध्ये दिले जातील. बाकीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या तुमची. रामकृष्ण.